हे आपण बघणार आहोत, याच्या पाठीमागचं कारण बघणार आहोत. हे बघा, याच्यामध्ये आणखीसुद्धा तीर्थ निघणार आहे, ह्याच्यातलं संपणार नाही. हा जो तांब्याचा तांब्या आहे, या तांब्यामध्ये एक तांब्याचंच फुलपात्र वेल्डिंग करून बसवलेलं आहे. आणि तुम्हाला दिसेल की त्या फुलपात्राच्या मध्यभागी एक छिद्र आहे आणि या तांब्याला या ठिकाणी एक छिद्र आहे. हे जे उपकरण बनवलेलं आहे ते हवेच्या दाबावर काम करतं. ज्यावेळेस आपण याच्यामध्ये पाणी टाकतो त्यावेळेस काय होते की ते पाणी फुलपात्राच्या छिद्रातून फुलपात्राच्या बाहेर पण तांब्याच्या आतमध्ये येतं. आणि कधीपर्यंत येणार? ह्या छिद्रामधून पाणी बाहेर येईपर्यंत. इथपर्यंत आलं की ते दोन्ही पाण्याची पातळी समान होते. पाण्याची पातळी समान झाली की काय करतो आपण, हे असं तांब्या धरला आणि आपण याला तिरकं केलं तर काय होणार, याच्यामधलं फुलपात्रामध्ये जेवढं पाणी आहे तेवढं पडणार, पण फुलपात्राच्या बाहेर या तांब्याच्या आतमध्ये जेवढं पाणी आहे ते तसंच राहणार. मग बाबा काय करतो, इथला बाबा हा तांब्या हातात घेतो आणि मंत्र म्हणण्यासाठी हात उचलतो. हात उचलल्यानंतर काय होतं, या छिद्रातून हवेचा जो वातावरणाचा दाब आहे तो पाण्यावर पडतो. कुठल्या? फुलपात्राच्या बाहेरच्या पाण्यावर पडतो. त्या हवेच्या दाबामुळे काय होतं की पाणी फुलपात्राच्या छिद्रातून, खालची जे छिद्र आहे त्या छिद्रातून वर येतं. वर येताना पुन्हा ते एक समान पातळी झाली की थांबतं. पुन्हा काय करतो आम्ही, याच्यावर हा अंगठा ठेवून पुन्हा हे पाणी तांब्यात तिरपं करून पाणी पूर्ण काढून टाकतो. पुन्हा काय करतो की मंत्र म्हणण्यासाठी हा तांब्या इथं हातात घेतो आणि पुन्हा मंत्र म्हणण्यासाठी हा हात असा फिरवतो. त्यावेळेस काय होते, पुन्हा हा हवेचा दाबतो. ही अशी सायकल चालू राहते. याच्यामध्ये कुठलीही दैवी शक्ती, दैवी सामर्थ्य नाही. हा भौतिकशास्त्राचा एक चांगला आविष्कार आहे.